जम्मू काश्मीरात काही ठिकाणी तापमानात वाढ झाली आणि त्यामुळे स्थानिकांना दिलासा मिळालाय। श्रीनगरमध्ये गोठणबिंदूच्या वर तापमानाची नोंद झाली आहे। हिमाचल प्रदेशात पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाने दिलाय। राजधानी दिल्ली धुक्यात हरवली आहे। कडाक्याची थंडी आहे आणि त्यामुळे दृश्यमानता कमी झाली आहे आणि त्यामुळे 25 रेल्वे या नियोजित वेळेपेक्षा उशिराने धावत आहेत। राज्यात एचएमपीव्हीचे 2 रुग्ण आढळलेले आहेत। आरोग्य यंत्रणा त्यामुळे सतर्क झाली आहे। नवी मुंबई महानगरपालिकेने 30 बेडचं विलगीकरण कक्ष साकारलेला आहे। वाशी, ऐरोली, नेरूळ इथल्या रुग्णालयामध्ये प्रत्येकी 10 अद्ययावत खाटांची व्यवस्था सुद्धा केली आहे। एचएमपीव्ही विषाणू संदर्भात जळगावमधील आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर गेली आहे। शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे 40 बेड्स तयार आहेत। 20 वेगळे बेड सुद्धा तयार केलेत। सध्या एखादा बाधित रुग्ण आढळला तर त्याचे स्वॅब पुण्याला पाठवले जाणार आहेत। सांगलीमध्ये एचएमपीव्ही संसर्ग पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे। जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आणि आरोग्य केंद्रांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। मंत्री हसन मुश्रीफ यांनी एचएमपीव्ही विषाणू संदर्भात प्रतिक्रिया दिली आहे। एचएमपीव्ही हा तीव्र श्वसन नलिकेचा आजार आहे आणि त्यामुळे धोक्याचं कारण नाही। तसंच श्वसनाचे आजार असलेल्या लहान आणि वृद्धांनी काळजी घ्यावी असं आवाहन सुद्धा मुश्रीफांनी केले। मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामुळे त्या संदर्भात एचएमपीव्ही संदर्भात याचिका दाखल करण्यात आली आहे। राज्य सरकार आणि आरोग्य विभागाला एचएमपीव्ही संदर्भात उपाययोजना आखण्याचे आदेश देण्याची विनंती या याचिकेद्वारे करण्यात आली आहे। नवी मुंबईला आज पाणीपुरवठा बंद असणार आहे। मोरबे धरणाच्या मुख्य जलवाहिनीचं आणि दुरुस्तीचं काम हे हाती घेतलं जाणार आहे। त्यामुळे नवी मुंबईमधील सर्व प्रभागात आज पाणी बंद असेल तर उद्या कमी दाबानं पाणीपुरवठा होणार आहे। सांगलीच्या शासकीय रुग्णालयात 100 बेडचं महिला आणि बालसंगोपन रुग्णालय उभारलं जाणार आहे। राज्य सरकारनं नुकतंच या संदर्भात रुग्णालयाला मंजुरी दिली आहे। 8 ते 9 महिन्यामध्ये हे रुग्णालय सुरू होईल। राज्यातील 8 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत। मत्स्योद्योग आयुक्त अतुल पाटणे यांची पर्यटन विभागात बदली झाली आहे। रुचा बागला यांची वित्त विभागाच्या सचिवपदी नियुक्ती झाली आहे। बडतर्फ आयएएस अधिकारी पूजा खेडकरनं सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे। अटकपूर्व जामिनासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे। दिल्ली हायकोर्टानं अटकपूर्व जामीन फेटाळला होता आणि त्यानंतर आता तिनं सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे। पुणे जिल्ह्यामध्ये यापुढे कुणाला सहजासहजी शस्त्र परवाना मिळणार नाही। पुण्याचे नवनियुक्त जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी या संदर्भात माहिती दिली आहे। तर जिल्ह्यामध्ये वितरित करण्यात आलेल्या शस्त्र परवान्यांचा आढावा सुद्धा घेतला जाणार आहे। उत्तर प्रदेशात प्रयागराजमध्ये स्वच्छतेसंदर्भात लोकांनी जनजागृती करण्यासाठी महापालिकेनं रथयात्रा काढलेली आहे। दरम्यान यात्रेमध्ये विविध वेशभूषा करून जनतेला स्वच्छतेचा संदेशही देण्यात आला आहे। नाशिकच्या येवल्यामध्ये संक्रांतीसाठी पतंगांना मोठी मागणी असते। लाखो रुपयांची उलाढाल सुद्धा होते। कारागिरांची सध्या पतंग बनवण्याची लगबग सुरू आहे। येवल्यातील भावसार कुटुंब गेल्या 3 पिढ्यांपासून पतंग बनवण्याचा व्यवसाय करत आहे। मकर संक्रांतीमध्ये बोडक्याची पूजा करण्याची परंपरा आहे आणि त्यासाठी पंढरपूरमध्ये सुगडं बनवली जात आहेत। कारागिरांची लगबग सुद्धा पाहायला मिळते। संक्रांतीच्या दिवशी सुवासिनी महिला एकमेकींना वाण देतात आणि त्यासाठी मातीच्या भांड्यांचा वापर करतात। पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीनं रक्षक कंपनीला मोठा दणका दिलाय। रक्षक कंपनीचा मनुष्यबळ पुरवठा करण्याचा करार रद्द केलाय। या कंपनीनं समिती नेमलेल्या कर्मचाऱ्यांनी भाविकांशी गैरवर्तणूक केली, नियम आणि अटींचा भंग केला आणि त्यामुळे हा करार रद्द करण्यात आलाय। बीडचे पर्यावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे सुधारू शकतील असा विश्वास पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केलेला आहे। बीडचं राजकीय पर्यावरण लवकरच बदलणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना माझा पूर्ण पाठिंबा असेल असंही मुंडे म्हणाले। मराठा क्रांती ठोक मोर्चानं उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन धनंजय मुंडे यांना मंत्रिपदावरून हटवण्यासंदर्भातलं पत्र पाठवलंय। तसंच वाल्मिक कराडवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी सुद्धा केली आहे। मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात अजित पवारांची भेट घेतली। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी 10 जानेवारीला जालन्यामध्ये मोर्चा निघणार आहे। या मोर्चामध्ये संभाजीराजे छत्रपती, मनोज जरांगे पाटील यांच्यासह सर्व पक्षीय नेते सहभागी होतील।
पुण्यामधील सीआयडी कार्यालयामध्ये वाल्मिक कराड ज्या स्कॉर्पिओ गाडीतून आला ती गाडी आता सीआयडीनं ताब्यात घेतली आहे. ज्या स्कॉर्पिओ गाडीतून वाल्मिक सीआयडी मध्ये आला ती गाडी शिवलिंग मोराळे यांच्या पत्नीची असल्याची माहिती समोर आली आहे. बीड हत्याकांड प्रकरणी मंत्री धनंजय मुंडेंनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांनी जोरकसपणे केलेली आहे. यावर संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुखांनी प्रतिक्रिया दिली आहे. मला फक्त न्याय हवाय असं त्यांनी म्हटलंय. धनंजय मुंडे राजीनामा देत नसतील तर त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली आहे. या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी तात्काळ निर्णय घ्यावा, लोकांच्या भावनांशी खेळू नये असंही दमानिया म्हणाल्या. संतोष देशमुख हत्येप्रकरणी पहिल्यांदाच आपण एसआयटीची मागणी केली होती. त्यामुळे या प्रकरणामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला योग्य तो न्याय देतील असा विश्वास पंकजा मुंडेंनी व्यक्त केलाय. तर अंजली दमानिया यांनी कोणी धमक्या दिल्या असतील तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्यात यावी अशी मागणी सुद्धा त्यांनी केली आहे. संतोष देशमुख खून प्रकरणाच्या तपासाचा फोकस हलतोय असा आरोप शिवसेने उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केलेला आहे. या प्रकरणातील मारेकरी आणि त्यांचा मास्टर माइंड यांचा शोध घेतला पाहिजे, त्यांना फाशी दिली पाहिजे असंही मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हात कुणी धरलेत असा सवाल अंधारेंनी उपस्थित केला आहे. नांदेडमध्ये अजित पवारांनी उद्धव ठाकरेंना मोठा धक्का दिलाय. मुखेडचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार अविनाश घाटेने राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलाय. अविनाश घाटेंसह शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. लाडकी बहीण योजनेवरून आदित्य ठाकरेंनी महायुती सरकारवर टीका केली आहे. लाडकी बहीण योजना केवळ निवडणुकीपुरता वापरल्याची टीका त्यांनी केली. तर कुणी मतदार आमचे मालक नाहीत असं म्हणत सुद्धा आदित्य ठाकरेंनी अजित पवारांवर निशाणा साधला. राज्यातील एकाही लाडक्या बहिणीवर अन्याय होणार नाही अशी ग्वाही राज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली आहे. जर चुकीच्या पद्धतीने लाभ दिला जात असेल तर स्क्रुटिनी होणं गरजेचं आहे असंही मत त्यांनी व्यक्त केले आहे. आठवड्यातील किमान 3 दिवस मुंबईत थांबा अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सर्व मंत्र्यांना केल्यात. लोकांच्या कामासाठी 3 दिवस मंत्रालयामध्ये भेटा आणि उरलेल्या दिवसांमध्ये मतदारसंघातील कामांचे नियोजन करा अशा सूचना फडणवीसांनी दिल्या. मालेगावमध्ये शेकडो बांगलादेशी रोहिंग्यांनी बेकायदेशीरपणे जन्मदाखले काढलेले आहेत असा आरोप किरीट सोमय्या यांनी केलाय. आपल्याकडे 100 रोहिंग्यांचे पुरावे आहेत असा दावा सुद्धा सोमय्या यांनी केलेला आहे. दरम्यान एसआयटी नेमून कडक कारवाई करावी अशी मागणी सोमय्या यांनी केली आहे. निवडणूक आयोगानं आमच्या आणि जनतेच्या शंकांचं निरसन करावं अशी मागणी आदित्य ठाकरेंनी केली आहे. ईव्हीएम हॅक करता येतं की नाही या संदर्भात त्यांनी चॅलेंज स्वीकारावं असंही आदित्य ठाकरेंनी म्हटलंय. नाशिकच्या येवल्यामध्ये नायलॉन मांजावर ड्रोनद्वारे नजर आता असणार आहे. तसंच पतंग उडवणाऱ्या मुलांच्या पालकांवर सुद्धा गुन्हा दाखल केला जाणार आहे. नायलॉन मांजाला बंदी असून सुद्धा शहरामध्ये मांजा वापरला जातोय आणि त्यामुळे आता पोलीस कारवाई करणार आहेत.